राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। निलेश लंके जी, आपण बघतोय की अहवालानुसार व्हीएसआर कंपनीला धक्का दिलेला आहे डीजीसीएने। त्यांच्या विमानांवर लेअरजेट कंपनीची जी विमान लेअरजेट प्रकारातली विमान आहे त्याला बंदी घातलेली आहे। कसं बघताय याच्याकडे? निलेश लंके जी, माझा आवाज येतोय? आपण बघतोय खासदार निलेश लंके यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत। त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भातली ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच उड्डाण योग्यतेचं प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता ही बंदी असणार आहे। त्याचबरोबर हवाई सुरक्षा असेल, उड्डाण संचालन असेल, यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। याच्या संदर्भातले जे उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही बंदी असणार आहे। त्याचबरोबर कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्या सोबत खासदार निलेश लंके आहेत। निलेश लंके जी, आपण बघतोय डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला एक मोठा धक्का दिलेला आहे। आतापर्यंत व्हीएसआर कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप घेण्यात आले होते, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि कुठेतरी या अहवालातून ते स्पष्ट होताना दिसतंय। निलेश जी, जी कारवाई आज झालेली आहे ती कारवाई इथून मागे जर झाली असती तर जी दुर्घटना घडली ती दुर्घटना टळली असती ना। त्यामुळे आज तुम्ही कारवाई करता, पण ही कारवाई मागेच करणं अपेक्षित होतं। ज्या विमान कंपनीच्या अनेक त्रुटी आढळल्या, अनेक त्या ठिकाणी प्रॉब्लेम आढळले, त्यांची त्यावेळेस कारवाई होणं योग्य होतं ना। तर ती कारवाई त्याच वेळेस झाली असती तर आज आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नुकसान झाले ते म्हणजे आदरणीय दादा आज आपल्यात नाही। दादा या विमानाच्या काही टेक्निकल चुकामुळे दादांचा सुद्धा जीव गमवावा लागला। निश्चित पवार परिवाराचं नुकसान नाही झालं तर महाराष्ट्राचं नुकसान झालं। निलेश लंके जी, ज्या लेअर जेट विमानांवर उड्डाणावर बंदी घालण्यात आलेली आहे व्हीएसआर कंपनीच्या, ती 4 विमानं आहेत त्या कंपनीकडे आणि बाकीचे उड्डाणं चालू राहणार आहेत। काय ते बंद केलं पाहिजे। ज्या विमान म्हणजे एखाद्या विमानमध्ये जीव घेऊन जातो ना, त्या विमानं जर अशी फॉल्टी विमानं जर चालत असतील तर काय मग तुम्ही याचा अर्थ ते बॉम्ब घेऊन चालल्यासारखंच आहे ना। कधी बॉम्ब ब्लास्ट होईल सांगता येणार नाही, अशीच परिस्थिती। अगदी ही कारवाई अगोदर झाली असती तर दादांचा जीव वाचला असता, अशा प्रकारची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलेली आहे। निलेश जी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल।